शिक्षण फुकट करून दिलंय, रोजगार इकडे देत आहे. मग ह्या सगळ्यामध्ये गुरु एज्युकेशन कमवतो कसं? व्हॉट इज युअर रेव्हेन्यू? जेव्हा नाही, बरोबर, व्हेरी गुड क्वेश्चन. जेव्हा हे विद्यार्थी आमच्यासाठी काम करतात ॲज अन इंटर्नशिप, हे आमचे क्लायंट्स आहेत. हॉस्पिटॅलिटी, गुरु हॉस्पिटॅलिटीचे क्लायंट्स आहेत. वी हॅव हंड्रेड्स ऑफ क्लायंट्स ज्यांचं आम्ही रेव्हेन्यू मॅनेजमेंट सिस्टम्स, प्रॉपर्टी मॅनेजमेंट सिस्टम्स, रिव्ह्यू मॅनेजमेंट सिस्टम्स, इन्फ्रास्ट्रक्चर मॅनेजमेंट सिस्टम्स मॅनेज करतो. आमचे प्रोडक्ट्स आहेत. सोर्स कोड भारतात असला तरी ऑनसाईटसाठी एखाद दुसरा माणूस लागतो सगळं मॅनेज करायला, राईट. आपण 8-9 हॉटेल्समध्ये इन्व्हेस्टमेंट पण केलेली आहे, फायनान्स, राईट. तर तिकडे आपल्या व्यक्ती असलेला बरा, की बाबा गल्ला किती आला, एक्सपेन्सेस किती आहे, टू कीप अन आय ऑन दॅट, राईट. त्या सर्व कामांसाठी ही आपल्याला फळी लागते विद्यार्थ्याची. जर मी लॅटरल माणूस हायर केला, त्याला 150,000 मला पगार द्यावा लागतो, राईट. मी ही जी युवा पिढी जी आणतोय, कारण की उद्या जाऊन ते माझे एम्प्लॉईजच होणार आहेत, पण त्यासाठी त्यांना थिओरिटिकल बरोबर प्रॅक्टिकल नॉलेज द्यायला ते आमचे जे प्रोडक्ट्स आहेत, दिस आर ऑल बिलेबल रिसोर्सेस. जिकडनं क्लायंट आपल्याला रेव्हेन्यूज देतो आणि त्या क्लायंटला पण आपण एक कम्पॅरेटिव्हली प्राइस बिड करतो, कारण की माझी कॉस्ट कमी आहे. जर माझी कॉस्ट वाढली तर माझी प्राइसिंग पण वाढणार, राईट. सो इट्स अ विन विन फॉर एव्हरीबडी. द हॉटेलियर हु इज माय क्लायंट, दे आर गेटिंग सेम क्वालिटी ॲट अ मच कम्पॅरेटिव्ह प्राइस. कमी पैशात त्याला सिमिलर क्वालिटी मिळते, राईट. विद्यार्थ्यांना आपण ते हँड्स ऑन प्रोजेक्ट देतोय आणि उद्या जाऊन तेच शिकून तो टेक्नॉलॉजिस्ट होणार आणि त्याला 1-1.5 करोड मिळणार. इकडच्या कॉलेजला पण बरं आहे, त्यांना घाऊकपणे 1,000-1,500 विद्यार्थी मिळतात. इकडच्या कॉलेजला पण बरं आहे, कारण ते म्हणतात आमचे विद्यार्थी परदेशात जातात, अमेरिकेत जातात आणि शिक्षणाचा खर्च विनामूल्य तिकडचे पण प्रोफेसर आम्हाला शिकवतात. तर इट्स अ विन विन फॉर एव्हरीबडी. आम्हाला हे करताना ऑब्विसली देर इज अ सोशल कॉज. आपण जो मराठी माणूस फायनान्शियली एवढा सबल नाही आहे कम्पेअर टू द गुजराती, पंजाबी, तेलुगू, तर तो जो प्रॉब्लेम आहे त्याचं सोल्युशन इज गुरु एज्युकेशन. कारण की शिक्षण वी मेड इट फ्री, राईट. आणि हा अर्ली मोर ॲडव्हान्टेज. त्यामुळे जेव्हा मी कुलकर्णी सर काय म्हणजे जे आपले मूव्ह युनिव्हर्सिटीचे व्हाईस चान्सलर्स आहेत, किंवा गोसावी सर काय जे पुणे सावित्रीबाई फुले युनिव्हर्सिटीचे व्हाईस चान्सलर्स आहेत, फॉर देम इट्स अ म्युझिक टू देअर इयर. जेव्हा त्यांना भेटतो, कुलकर्णी सर असू दे, पाटील सर असू दे, ते मला म्हणतात देवजी हे आमचे 900 कॉलेजेस आहेत. मुंबई युनिव्हर्सिटी हॅज 930 कॉलेजेस, राईट. आणि ऑल ऑफ दोज 900 कॉलेजेस ऑन अवर प्लॅटफॉर्म, राईट. म्हणजे 12 लाख विद्यार्थी ऑन अवर प्लॅटफॉर्म टुडे.